नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. पाहुयात या महिन्यातील वार्तापत्र. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील विविध शाळा, महाविद्यालय, वसतिगृह आणि सर्व शाखा इथे विविध उपक्रम पार पडले. पाहुयात याचा सविस्तर वृत्तांत. आपल्या सगळ्यांना 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेकडून हार्दिक शुभेच्छा. कर्वे संस्थेत 77वा प्रजासत्ताक दिन साजरा झाला. दिनांक 26 जानेवारी 2026 भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये मंगलमय वातावरणामध्ये साजरा केला गेला. भारतीय वायुदलातील निवृत्त एअर कमांडर श्री अरुण इनामदार या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे उपकार्याध्यक्ष डॉक्टर आनंद लेले यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी संस्थेचे सचिव डॉक्टर PVS शास्त्री, उपसचिव श्रीमती कांचन सातपुते, महिलाश्रम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्नेहा वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहण व तत्पश्चात राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीत गायनानंतर NCC व RSP पथकांनी मान्यवरांना संचलनाद्वारे मानवंदना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती स्नेहा वाघमारे यांनी केले. एअर कमांडर अरुण इनामदार यांनी प्रारंभी महर्षी कर्वे यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत असे समर्पित लोक त्या काळी असल्यानेच आपणास स्वातंत्र्य मिळाले असल्याचे सांगितले. संपूर्ण वंदे मातरमच्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. अरुणी विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती अक्षदा कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संस्थेच्या नरे येथील व्हिजन इंग्लिश मीडियम शाळेत 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट कर्नल माननीय श्री हरेशजी थारवानी आणि सन्माननीय अतिथी व्यवस्थापन समिती सदस्य माननीय श्री प्रभाकरजी सोनपाटकी उपस्थित होते. तसेच स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी कॉलेजच्या प्राचार्या माननीय सौ गरिमाताई भल्ला आणि शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ वृषालीताई सहस्त्रबुद्धे या देखील उपस्थित होत्या. सुमारे 1500 विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि पालक यांच्या समवेत उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदनीय भारतमाता आदरणीय अण्णा कर्वे आणि बाया कर्वे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राज्यगीत गायनासोबत ध्वजवंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संविधानाचे प्रकट वाचन केले. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. कौशल्यपूर्ण लेझिम नृत्य आणि बँड पथक सादर करण्यात आले. इयत्ता 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेतील जय जय हे भगवती सूर भारती हे सुश्राव्य देशभक्तीपर गीत सादर केले. तसेच सॉफ्ट कॉलेजच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. संस्थेच्या वाई येथील व्हिजन इंग्लिश मीडियम शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. हे वार्षिक स्नेहसंमेलन अंतरंग समृद्धीसाठी मनाचे श्लोक या संकल्पनेवर आधारित होते. या स्नेहसंमेलनात प्री प्रायमरी पासून इयत्ता 10वी पर्यंतच्या सुमारे 650 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनींनीच आत्मविश्वासाने केले. संत रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक यावर आधारित नाटिका, समूह गायन, भावनृत्य व नृत्य प्रकार सादर करत विद्यार्थ्यांनी आत्मसंयम, सकारात्मकता व चारित्र्य निर्मितीचा संदेश दिला. संस्थेच्या कर्वेनगर येथील महिलाश्रम हायस्कूलचे चित्रकला शिक्षक राहुल पवार यांचा तालुकास्तरीय पोस्टर मेकिंगमध्ये प्रथम क्रमांक आला. तसेच बाल वैज्ञानिक स्पर्धेत शिक्षिका ज्योती कुलकर्णी यांचा मानवी डोळा प्रतिमा निर्मिती, वैज्ञानिक प्रतिकृती सादरीकरण प्रयोगशाळा सहाय्यक गटात द्वितीय क्रमांक आला. तसेच दिव्यांग विद्यार्थिनी कुमारी श्रेया किशोर पंडित हिचा दिव्यांग गटात मानवी उत्सर्जन संस्था वैज्ञानिक प्रतिकृती सादरीकरण स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला.
सर्वांचे प्रशालेकडून हार्दिक अभिनंदन. संस्थेच्या कर्वेनगर येथील आरुणी विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन साजरे झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक संपादक माननीय श्री अभिजित थिटे यांनी भूषवले. अगदी सहज संवाद साधत त्यांनी मुलींच्या कौतुकाबरोबरच उपनिषद, त्यातील तत्वज्ञान, सध्याची जीवनशैली या साऱ्यांवरच उत्तम मार्गदर्शन केले. संस्थेच्या वाई येथील नवीन मराठी शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. मेळाव्याचे उद्घाटन वाई प्रकल्पाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट श्री प्रभाकर सोनपाटकी यांनी केले. मान्यवरांनी मेळाव्यात विद्यार्थ्यांकडून काही वस्तूंची खरेदी केली. सर्व विद्यार्थी आनंदी होते. विद्यार्थ्यांना देणे घेणे, जमा खर्च इत्यादी गोष्टींचा अनुभव या बाल महोत्सवातून मिळाला. संस्थेच्या कर्वेनगर येथील भास्करराव कर्वे अध्यापक विद्यालयाची भास्करराव कर्वे स्मृती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. यंदा या स्पर्धेचे हे 11वे वर्ष होते. वक्तृत्व स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संस्थेच्या श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय कर्वेनगर यांच्या प्राचार्या माननीय प्रीती पोहेकर, श्री अरुण नेने व श्रीमती साधना आठवले यांच्या उपस्थितीत, तर पारितोषिक वितरण समारंभ संस्थेच्या संचालिका माननीय सीमाताई कांबळे, संस्थेच्या महिलाश्रम विद्यालयाच्या प्राचार्या माननीय स्नेहा वाघमारे आणि भास्करराव कर्वे अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या वीणा खांदोडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कुमारी निकिता गालफाडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृहात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तिळगुळ वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले. माननीय PVS शास्त्री सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कुमारी अधिश्री कोरे हिने पाहुण्यांचा परिचय करून मकर संक्रांतीचे महत्त्व सांगितले. माननीय दौंडकर मॅडम यांनी पुष्प देऊन स्वागत केले. शास्त्री सरांनी विद्यार्थिनींना तंत्रज्ञान क्षेत्राविषयी मार्गदर्शन करताना मायक्रो प्रोसेसर व चिप तंत्रज्ञानातील एरिया, स्पीड आणि पॉवर या पॅरामीटरचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी वैदिक गणिताच्या साहाय्याने कमी एरिया, कमी पॉवर आणि जास्त स्पीड असलेली प्रोसेसर संकल्पना विकसित केल्याची माहिती दिली. तसेच आकार या डोमेनमध्ये रस असणाऱ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन केले. संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृह आणि वेणुबाई बालगृहाच्या वतीने संस्थेच्या आवारात वाचन कट्टा सुरू करण्यात आला. दर रविवारी सकाळी 8 ते 9 या वेळेत सुमारे 200 मुली या वाचन कट्ट्यावर येऊन विविध पुस्तकांचे वाचन करतात. विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या वाचन कट्ट्याची सुरुवात करण्यात आली आहे. संस्थेच्या वडगाव शेरी येथील विजन इंग्लिश मीडियम शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात आणि मांगल्याच्या वातावरणात पार पडले. या वर्षीच्या कार्यक्रमाचा मुख्य विषय समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक हा होता. विद्यार्थ्यांच्या मनावर सुसंस्कार व्हावेत या उद्देशाने या विषयाची निवड करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व गणेश वंदनेने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच विचारप्रधान सादरीकरणामधून मनशुद्धी, सदाचार, संस्कार आणि आत्मचिंतन या मनाचे श्लोक या संकल्पनेचा सुंदर प्रत्यय आला. संस्थेच्या कर्वेनगर येथील शिशुविहार प्राथमिक शाळेत शालेय क्रीडा महोत्सव अतिशय दणक्यात आणि जोशपूर्ण वातावरणात साजरा झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री केशव चौधरी सर, क्रीडा भारती सदस्य श्री विजय राजपूत सर यांना निमंत्रित केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मीनाक्षीताई खिरीड यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी मैदान आपल्याला केवळ खेळ शिकवत नाही, तर शिस्त, संयम, सहकार्य आणि चिकाटीचे आयुष्यभर उपयोगी पडणारे धडे देत असते. नियमित सरावासोबत योग्य आहार विहाराचे महत्त्व पटवून देणारे हे मैदान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची खरी शाळा आहे असे सांगितले. हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र. पुन्हा भेटूयात पुढील वार्तापत्रात. तोपर्यंत नमस्कार. आपल्या संस्थेच्या YouTube चॅनलवरून आम्ही विविध कार्यक्रम प्रसारित करत असतो. हे कार्यक्रम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.